शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. सकाळ सकाळी उठून बाहेर आल्यानंतर ना फुलं किती लागलेत बघते आणि नारळ किती मोठे झालेत बघते बरं का. दररोज आपोआप नजर माझी ह्या नारळाच्या झाडाकडे ते जाते आणि खूप छान असे नारळ लागलेले आहेत. तर हे 4-5 महिन्यानंतर खायला येतात. आणि इथं आहे आमचं मोगऱ्याचं झाड. तर चला रुटीन चालू करू. आणि मी माझा आवरलेला आहे आणि लाडू झोपेतून उठला आणि उठल्यावर लागला रडायला. तर उठल्या उठल्या त्याचा आजकाल एकच प्रश्न असतो, आई पप्पा, आई पप्पा, पप्पा जेऊ चल. आणि त्याला फिरायला खूप आवडते आणि मला असतात कामं, त्यामुळं मला नाही त्याला घेऊन जाता येत कुठं बाहेर. तर अगोदर मी त्याला समजावायला घेतलं. आणि आज जो मी ड्रेस घातला आहे तर मी हा ऑनलाईन मागवलेला आहे डेली यूजसाठी. म्हणजे गाऊन घालण्याऐवजी हे आपण घालू शकतो, म्हणजे बाहेर कुठं आपणाला जाता येतं. तर त्यानंतर त्याला चॉकलेट दिलेला आहे आणि त्याच्यासाठी दूधही गरम करून घेतलं साखर टाकून. तर चला आम्ही आता बाय करून दूध पिऊन घेतो आणि त्यानंतर आता स्वयंपाकाला लागायचं. आणि लाडू रडत होता, मला तर भूक लागली होती आणि त्यालाही मला खायला काहीतरी करायचंच होतं. तर आता भाजी वेगळी भाकरी वेगळी कधी करायचं म्हणून मी इथं ठरवलं की आपण कोबी आणि सगळी व्हेजिटेबल टाकून ना छान असं थालीपीठ करून घेऊया, म्हणजे धपाटा केल्यासारखं. आणि मग मी इथं कोबी खिसायला घेतला बघा. अगोदर कोबी काढून घेतला सगळा आणि ह्यामध्ये मग परत सिमला मिरची, गाजर, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर हे सगळं मी त्यामध्ये बारीक करून टाकत आहे. आणि इथं मी गाजरही खिसून घेतलं. तर हे गाजर काही चायना गाजर काहीतरी म्हणतात वाटतं ह्याला, आपलं जे रेग्युलर गाजर आहे तसं, फक्त हे दिसायलाच चांगलं आहे, ह्याच्यात चव ना ढवू काय नाही. पण आता आणलं होतं संपवायचं म्हणून खायचं चाललेलं आहे माझं. आता एक सिमला मिरची घेते मी छोटीशी आणि बारीक कट करून. तर बघूया कसं बनतंय आपलं थालीपीठ. सिमला मिरची, गाजर, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि इथं हिरवी मिरची ही बारीक कट करून घेतलेली आहे. छान असं थोडंसं तिखट बनवूया चमचमीत म्हणून. आणि त्यानंतर टाकलेलं आहे मी थोडंसं बेसन पीठ, गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ, जसं आपण धपाट्याला घेतो ना त्याच पद्धतीनं कट करून घेत आहे सगळं मी यामध्ये मिक्स करून. आणि सगळ्यात शेवटी टाकते मिरची. आणि लाडू इथं चॉकलेटचं कव्हर काढून दे म्हणून आलेला आहे. आणि त्याच्याकडे बघत बघत ना कुठलंच कामाचं माझं काही व्यवस्थित होत नाही, पण मी करायचा प्रयत्न करते कारण छोटा आहे. तर 2 वर्षापासून मी आले त्याला आता हे करून घेत. आता तर तो चांगला कळता झालेला आहे, त्यामुळे थोडंसं करतो चिडल्यानंतर. कसलाच ऐकत नाही चिडला की मला तो. सगळं टाकून घेतलेलं मिश्रण थोडं थोडं पाणी टाकून मी आता इथं भिजवून घेत आहे बरं का. तर पूर्ण आपणाला सगळं पीठ छान भिजवून 10 मिनिट भिजायला ठेवायचं आहे. आणि त्यानंतर मग आपण याचे थालीपीठ, म्हणजे आपण जसं डोसा बनवतो त्याच पद्धतीनं, एवढंच त्यात मी सगळं व्हेजिटेबल टाकलेले आहेत. आता टाकलं ह्यात मी चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर टाकते मी थोडीशी जिरे. हे सगळं भाजीपाला पूर्ण मिक्स झाल्यानंतर चिमूटभर कसुरी मेथी टाकली आणि छान त्याचा फ्लेवर येतो म्हणून. नॉनस्टिकच्या तव्यावरती थोडंसं तेल टाकलेलं आहे मी आणि त्यावरती आपले हे टाकून घ्यायचं आहे पळीनं मिश्रण. पण छान बनेल असं मला वाटलं होतं, पण हे माझं बनलं नाही, पूर्ण फसलं. मग तवा तापला नव्हता त्यामुळं झालं का पिठामध्ये गडबड झाली मला काही समजलंच नाही. आणि आत्ताच नाही, पहिलं बी 1-2 वेळा माझं हे चुकलंयच. इथं बनवते मी मस्त अशी चमचमीत चटणी. तर त्यासाठी लाल तिखट, जिरे, शेंगदाणे, लसूण आणि थोडंसं पाणी टाकून मी हे मिक्सरला फिरवून घेणार आहे. आणि हे बघा या ठिकाणी हे फसलं. आणि चॉकलेट दिल्यानंतर इथं लाडू आपला आता थोडासा शांत झालेला आहे. आणि बघा लाल भडक अशी माझी चटणी बनली. थोडंसं तिखट झालं आहे माझ्याकडून. आणि लाडूला बघायचं होतं की मी काय बनवलं ते त्याला दाखवलं. आणि तुम्हाला दाखवते मी माझा डोसा, जे की छान बनलेला आहे. आणि मग आमचं दादू शाळेतून आलं ना, कपडे चेंज करायच्या अगोदर महत्वाचं काम डायरेक्ट बसला कम्प्युटर. हे दादूला इतकं हे झालं ना, ते जाताना आईला बी शिकव थोडं, 5-10 मिनिट करतो, आल्यानंतर हे करतो आणि वरून मला धमकी. त्याच्या मनासारखं मी नाही काही केलं ना, मला धमकी देते, तुला कम्प्युटर शिकवणार नाही जा म्हणते मला. हे बाळा शिकवतो पण या ठिकाणी आईला शिकवतोय आपल्या, तुला शिकवतच नाही जा आता म्हणते. पप्पाला माझं सगळं सांगते ना, तुला शिकवतच नाही. खोटारडी नाही बाळा, खरं आहे. तुम्हाला म्हणलेलं ना, किती वेळा धमकी दिला खरं सांग बरं, तुला आता शिकवतच नाही जा. ऑन कॅमेरा सांगायचं कोण खोटा आहे. धमकी दिला का नाही तर सांग मला.
तुला शिकवतच नाही जा म्हणतो ना. प्लीज शिकव ना दादू, कम्प्युटर शिकव ना आईला. मी आता एडिटिंग ते माझी त्यावरच करणार आहे. करू का? चालेल. नुसती मान हलवतोय. चला ट्युशनचं टायमिंग होते. चला 3:45 झालेत. शाळेतून आल्यानंतर दमून दमून झोपलाय. खेळत खेळतच झोप लागली. हा इकडे झोपलाय. कुठे सापडली तुला? कुठे सापडली? बेसन पोळी बनवते आता. ट्युशनला घेऊन जायचंय. खूप थकून आलता. आले आले झोपलाय समर्थ. लाडू फिरतोय. तिखट, लाल तिखट, काळं तिखट, मीठ आणि थोडीशी जिरे टाकले. कोथिंबीर आहे पण त्याला आवडत नाही. मेथी टाकते म्हणजे छान असा फ्लेवर येईल. लाडू काय चालेल लाडूचं? तुला बेसन पोळी खायचंय ना? बाळा तिथलं चम्मच आण रे. एक चम्मच आणून देतो आईला. तिथला तुझं गरम झालं. हो ग बाळा, जिद्दीश आले. खिडकी उघडून देऊ. वरून थोडंसं तूप टाकते. लाडू डोसा खायचा? नको काय बाई? डोसा डोसा खायचा. डोसा ये इकडं. आला ये इकडं, तुला डोसा दाखव. कशा डोसा? छान आहे ना? बिशी नाही खायचं, डोसा खायचा. बिशी खायला पोटात बाऊ होते. नाही खायचं नाही ना? का बरं रडला तू आज? पहाटे 3:30 वाजल्यापासून रडतोय. का बरं रडतोय? पप्पाच्या हातून येते. पप्पाला काम आहे बाळा आपल्या. तसं नाही लढायचं. शाने बाळ आहे ना तू. ऐक छान बाळ आहे ना तू. आई पप्पाचं. हो आंबा आहे पप्पानं आणलेला. छान असा आपला बेसन डोसा तयार आहे. दादा लुटो ना बाळा. हो ग दादाला दादाला उठव. दादाला उठव. दादाला डोसा खायला. बेसन डोसा बनवलाय मम्मीने. सांग. राग होतोय मला. गरम गरम लगेच कट करून देते मी. पिलू या चला. ओ ग डोसा तयार. कसं झालंय डोसा? बेसन डोसा छान आहे.
तर खिडकीत बसून मस्त दोघं जण बेसन डोश्याचा आनंद घेत आहेत. आवडलं लाडू दादू तुला? अजून एक गरम गरम बनवले घ्या. मस्त असं बघा. चल चल दादा चल, लाडू चल, चला लवकर. काय झालं पिल्लू? चल तुझं बूट कुठं आहे? बाहेर आहे. हा चल. मग दादाला थँक्यू म्हणा. दादू थँक्यू म्हण. दादा दादू थँक्यू म्हणतोय. सॉरी म्हणा. सॉरी म्हण दादाला. दादाला तू मारलं? पाय घाल ना. समर्थ दादा आहे तो. दादा मारतोय. चल. होय मग आरड की बाबा. माझी जाऊबाई मनीषा ह्या पुढे आहेत त्या, आणि पाठीमाग आहेत त्या अमृता क्षीरसागर. त्यांचं यूट्यूब चॅनल आहे. मग आम्ही ते काम केलं आणि त्यांच्या घरी गेलो. तिथं चहा पाणी केलं, हळदी कुंकू झालं. आणि बर्थडे कोणाचा होता? मोठ्या दादा. बरं बघ त्या दिवशी मला लावली ना. मला असं करू. या आता तुम्ही पोरींला घेऊन फोन कॉल करून या. बाई अंधारच पडलेला आहे. चलो. हे आहे त्यांचं मस्त असं गार्डन. कडीपत्त्याचं पण झाड आहे. कधी तर ढापावं लागते कडीपत्ता. हे बघा कुंड्या. पारिजातक. ओळखला? ओळखला? माझ्या चॅनलवर चमकला की तू. रियो रियो रियो.